थेट जाऊयात पंतप्रधान नरेंद्र मोदी लखपति दीदींशी संवाद साधतायत। एक आदर्श के रूप में ये योजना खड़ी है। कई अगर हम बात करें आज जळगावमध्ये 11 लाख लखपति दीदींना प्रमाणपत्राचं वितरीकरण केलं जाणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी इथे भव्य सज्जता करण्यात आलेली आहे। काही महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं औक्षण करून त्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत केलंय। ना बढ़ाती है, ये नारी सशक्तिकरण का एक अहम प्रतीक बनकर सामने आई है लखपति दीदी योजना। और इस योजना के जरिए क्योंकि बीमा लाभ भी मिलता है तो आप समझ सकते हैं कि एक पंथ दो काज के लिहाज से ये योजना जो है वो कैसे अहम है। जलगांव से हमारे साथ शैलेंद्र मिश्र जुड़ रहे हैं। शैलेंद्र, ये जो संवाद है, इससे पहले हमने तस्वीर देखी जब प्रधानमंत्री की आरती उतारी गई तो प्रधानमंत्री ने सम्मान भाव से नारी शक्ति को प्रणाम किया और विमेन लेड डेवलपमेंट का सबसे सशक्त प्रमाण है लखपति दीदी योजना। देखिए, ये योजना एक तरह से क्रांतिकारी साबित हो रही है। जब इस योजना का ऐलान किया गया था 3 करोड़ लखपति दीदी बनाने का लक्ष्य। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मुकुल, जळगावमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। 11 लाख लखपति दीदींना प्रमाणपत्र वितरित केली जाणार आहेत। हा संपूर्ण कार्यक्रम कसा असेल? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जळगाव शहरामध्ये आगमन झालेलं आहे। आता ते सध्या महिलांशी संवाद साधत आहेत। लखपति दीदी हा जो कार्यक्रम आहे केंद्र सरकारचा, पूर्ण देशभरामध्ये हा कार्यक्रम होतो आहे आणि त्या निमित्तानं जळगावमध्ये आज एक संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी लखपति दीदी योजनेमध्ये ज्यांनी लाभ घेतलेला आहे अशा महिलांशी संवाद साधत आहेत। साधारणतः 80 महिला आहेत, त्यामध्ये पूर्ण देशभरातल्या 80 महिला आहेत, त्यामधल्या साधारणतः 30 महिला ह्या महाराष्ट्रातल्या आहेत आणि 2 महिला ह्या जळगाव शहरातल्या, जळगाव जिल्ह्यामधल्या आहेत। या महिलांचे अनुभव नेमके काय होते, ही योजना कशी आहे, लखपति दीदी हे जरी योजनेला नाव दिलं असलं तरी खरा त्याचा अर्थ हा सत्यामध्ये उतरला आहे की नाही, अशा सर्व अर्थाने ही चर्चा होत आहे। त्यामुळे ज्या महिला आहेत, गोरगरीब घरातल्या या महिला आहेत, त्यांना थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी या निमित्तानं मिळत आहे। बरोबर आहे मुकुल, पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावमध्ये पोहोचलेले आहेत। 11 लाख लखपति दीदींना आज प्रमाणपत्रांचं वाटप केलं जाणार आहे। पण मुकुल, जर राजकीय दृष्ट्या विचार केला तरी सुद्धा हा दौरा विधानसभेच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा ठरतो। अगदी बरोबर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये आज खऱ्या अर्थाने प्रचाराचा नारळ फोडला जातोय की काय अशा स्वरूपाचं वातावरण देखील इथे आहे। कारण उत्तर महाराष्ट्रामधनं हजारोच्या संख्येने महिलांना इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे। बसेसच्या माध्यमातून त्यांना इथे आणण्यात आलेलं आहे आणि महायुतीचे सर्वच प्रमुख नेते इथे असणार आहेत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसह उत्तर महाराष्ट्रातले प्रमुख मंत्री इथे असणार आहेत। त्यामुळे एकीकडे आपण बघतोय राज्य सरकारच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाचा कार्यक्रम असो किंवा लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम असो, हे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हा लखपति दीदीचा कार्यक्रम होत आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं राजकीय दृश्य देखील या कार्यक्रमाला आहे आणि थोड्याच वेळामध्ये जे मुख्य सभास्थळ आहे त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन देखील होणार आहे। आपण जर पाहिलं मुकुल तर राज्यामध्ये असलेली लाडकी बहीण योजना असेल किंवा आता 11 लाख महिलांना वाटप केलं जाणारं लखपति दीदीचं प्रमाणपत्र असेल, पूर्णतः महायुतीचा फोकस महिला मतदारांवर दिसून येतोय। अगदी बरोबर आहे। महिलांना आपल्याकडे आकर्षित केल्यानंतर ते महिला घराघरापर्यंत पोहोचतात। त्यामुळे घरामध्ये जी चर्चा होते त्याचा कुठेतरी लाभ घेण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारकडनं केला जात आहे आणि म्हणूनच महिलांसाठी अधिकाधिक योजना आणण्याचा प्रयत्न केला जातोय, ज्या योजना या आधी देखील आलेल्या आहेत। कारण आपण बघतोय की मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री अगदी मुलीच्या जन्मापासून तर तिच्या शिक्षणापर्यंतच्या सर्वच योजनांची माहिती आता देत आहेत। विरोधकांवर टीका करण्यापेक्षा आपल्याकडनं जी काही कामं होत आहेत ती कामं अधिकाधिक जनतेपर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आता राज्य सरकारकडनं केला जातोय आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवण्यात आलेलं आहे। उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये 8 लोकसभा मतदार केंद्र होते, त्यापैकी मतदार संघ होते, त्यापैकी केवळ 2 ठिकाणी भाजपचे उमेदवार आणि महायुतीचे उमेदवार निवडून आलेले, बाकी सर्व ठिकाणी उमेदवार पडलेले आहेत। त्यामुळे
पुन्हा एकदा महायुतीचं वातावरण इथे निर्माण करण्यासाठी पंतप्रधानांच्या माध्यमातून बरोबर आहे. लोकसभेमध्ये जे चित्र दिसलं ते विधानसभेमध्ये दिसू नये यासाठी प्रयत्नशील आहे महायुती. मुकुल, तुम्हाला विनंती की तुम्ही सोबत राहा. दरम्यान लखपती दीदी ही योजना नेमकी काय ती जाणून घेऊया. पंतप्रधान मोदींकडून स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात लखपती दीदीची घोषणा झाली. खेड्यातील 2 कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण या योजनेअंतर्गत दिलं जाईल. प्लंबिंग, LED बल्ब बनवणं आणि ड्रोन चालवणं त्यासोबतच दुरुस्ती या संदर्भातलं प्रशिक्षण दिलं जाईल. राज्यातील स्वयंसहाय्यता गटांमार्फत ही योजना राबवली जाईल. योजनेच्या लाभार्थ्यांचं उद्दिष्ट 2 कोटींवरून 3 कोटीपर्यंत नेण्याचं आहे. 18 ते 50 वर्षांपर्यंतच्या महिलांना या लखपती दीदी योजनेत सहभागी होता येईल. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना बचत गटात सहभागी होणं अनिवार्य असेल. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सेल्फ हेल्प ग्रुप व्यवसाय योजना तयार करावी लागेल. बचत गट व्यवसायाचा आराखडा आणि अर्ज सरकारकडे पाठवला जाईल. योजनेअंतर्गत अनेक राज्यांमध्ये 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिलं जाईल. लाभार्थ्यांना 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न मिळेल असं या योजनेचं उद्दिष्ट आहे. तर लखपती दीदींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या संवाद साधतायत. महिलांच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर महिलांचा विकास आणि त्यासोबतच त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी ही लखपती दीदी योजना आखली गेलेली आहे, ज्यामध्ये या महिलांना बचत गटामध्ये सहभागी होणं अनिवार्य असेल आणि त्यासोबतच कौशल्य विकासावर, महिलांच्या कौशल्य विकासावर या योजनेमध्ये जास्तीत जास्त लक्ष दिलं जाईल असंही आपल्याला दिसतंय. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी जेवढी ही योजना महत्त्वाची आहे, पण याकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिलं जात आहे. कारण का राज्य सरकारनं सुरू केलेली लाडकी बहीण योजना आणि केंद्राकडून घोषित करण्यात आलेली लखपती दीदी ही घोषणा पाहता महिला मतदारांना आपल्याशी जोडून ठेवण्याचा किंवा महायुतीशी एकनिष्ठ ठेवण्याचा हा प्रयत्न आहे असं देखील म्हटलं जात आहे. आणि विरोधक काय टीका करतायत यापेक्षा आपण काय काम केलंय हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा महायुतीचा प्रयत्न दिसतोय. पुन्हा एकदा जाऊयात, मुकुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत. मुकुल, पंतप्रधानांचं आगमन झालंय आणि 11 लाख ही काही छोटी संख्या नाहीये. खूप मोठ्या प्रमाणावर या प्रमाणपत्रांचं वितरण केलं जाणार आहे आज. अगदी बरोबर आहे. देशभरामधला हा आकडा आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातला देखील समावेश आहे. जे स्वयंसहायता गट आहेत, म्हणजे महिला बचत गट वगैरे इतर जे गट असतात, तशा 48 लाख सदस्यांना याचा लाभ होणार आहे. आणि त्यासाठीच आजचा हा भव्य दिव्य असा कार्यक्रम करण्यात आलेला आहे. गेल्या 2 ते 3 दिवसापासून जळगाव शहर आणि जिल्हाभरामध्ये प्रचंड असा पाऊस चालू आहे. तरी देखील या पावसामध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी महिलांची उपस्थिती देखील ही लक्षणीय असल्याचं बघायला मिळतं आहे. थोड्याच वेळामध्ये, म्हणजे आता आपण बघितलं की महिलांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवाद साधत होते आणि आता थोड्याच वेळामध्ये जो मुख्य कार्यक्रम होणार आहे त्या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचं आगमन होणार आहे. त्यामुळे आता त्यांच्या स्वागतासाठी इथे सर्वजण आतुर झालेले आहेत. नेमके पंतप्रधान काय बोलतात, यांना काय मार्गदर्शन करतात आणि याचा महायुतीला येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये कसा लाभ होतो हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. खरं तर या कार्यक्रमाचे 2 उद्देश आहेत. जे लाभार्थी महिला आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या शासकीय योजना हे पोहोचवण्याचा एक उद्दिष्ट तर आहे, परंतु त्याचा राजकीय लाभ सत्ताधाऱ्यांना कसा मिळणार हा देखील त्यांचा मागचा एक उद्देश आहे. तो उद्देश लपवून राहिलेला नाहीये आणि त्याच अनुषंगाने इथे जय्यत तयारी अशी करण्यात आलेली आहे. तिथेही पक्षाकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. आपण जर रस्त्यांवर बघितलं, जळगावचे जे रस्ते आहेत त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या रस्त्यांवर ठिकठिकाणी महायुतीच्या 3ही पक्षांचे झेंडे आपल्याला बघायला मिळत आहेत, बॅनर्स बघायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन करण्याचा देखील इथे हेतू साध्य होतोय. 2 गोष्टी दिसत आहेत. एकतर योजना तळागाळापर्यंत पोहोचवणं आणि त्यासोबतच विधानसभेच्या दृष्टीनं एक महत्त्वपूर्ण पाऊल देखील याला म्हणावं लागेल. मुकुल, अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.